नमस्कार. मी दिगंबर शिंदे, दिघा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. तर एकंदरीत घटनाक्रम काय आहे ते आपण पाहूया. दिनांक 16 जुलै रोजी मयत शिक्षक सुनील मोरे हे आपली मुलगी सारा आणि सुमित यांना घेऊन घराबाहेर पडले. ते दिनांक 16 जुलै रोजी रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी, ज्या की नांदेडच्या सांगवी भागातील गोपाळ नगर इथं वास्तव्यास आहेत, ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्यामुळं विमानतळ पोलीस ठाणे यांच्याकडे त्यांच्या पत्नीने रीतसर तक्रार दिली. परंतु पोलिसांनी सांगितलं की तो तुमचा कौटुंबिक वाद आहे, आपण तपास त्या पद्धतीनं बघू, आणि त्या घरी आल्या. दिनांक 17 जुलै रोजीची घटना थरकाप उडवणारी ती म्हणजे वाजेगाव नांदेड शहरातून मुदखेड तालुक्यातल्या आमदुरा शिकारघाट मार्ग मुदखेडकडे जाणारी एक बलिनो कार ही पुणेगाव इथून भरधाव वेगात जाताना स्थानिक नागरिकांनी ती पाहिली. ती गाडी आमदुरा पुलापर्यंत गेली, तिथनं परत आली आणि पुणेगाव पर्यंत येऊन परत ती गाडी पुढे गेली असं प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी सांगत होते. जेव्हा दुसऱ्यांदा गाडी पुणेगाव येथून पुलावर आली आणि तो कठडा तोडून आतमध्ये गोदावरी नदी पात्रात पडली, अशी एकंदरीत घटना स्थानिक पोलीस पाटील आणि नागरिकांनी सांगितली. त्यानुसार एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक जीवरक्षक असतील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पूर्ण अधिकारी कर्मचारी पोलीस बांधव असतील आणि मुदखेड पोलीस ठाण्याचे बांधव असतील, हे घटनास्थळी पोहोचले. 2 ते 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या गाडीतलं जे काही डिझेल किंवा पेट्रोल असेल ते पाण्यावरती तरंगत आलं आणि त्यानुसार त्या ठिकाणीच गाडी आहे असं कयास लागला. आणि तिथून या एनडीआरएफची टीम आणि नांदेडचे जीवरक्षक दल यांच्या माध्यमातून ती गाडी पहिल्यांदा बाहेर पाण्यावर काढली. त्यानंतर त्यामध्ये 3 प्रेत असल्याचं लक्षात आलं. मग ती तिन्ही प्रेत टप्प्याटप्प्यानं वरती काढण्यात आले आणि प्रेत वरती काढल्यानंतर ही माहिती समोर आली की मैतामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हिमायतनगर तालुक्यातल्या पोटा इथं शिक्षक कार्यरत म्हणून असलेले सुनील नारायण मोरे यांचं ते पार्थिव असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याच गाडीमध्ये जे असलेले मयत 2 बालक होते, त्यामध्ये मयत शिक्षक सुनील मोरे यांचा मुलगा सुमित आणि मुलगी सारा, साधारणतः 12 आणि 8 वर्षाचे ते दोघं, अशा तिघ जणांची मृत्यू झाल्याची घटना कळल्यानंतर आणि जो घटनाक्रम होता, जो गाडी पडली अशा पद्धतीचं लक्षात आल्यानंतर पुणेगाव, आमदुरा, वाडीपुयड, शिकारघाट अशा गावातल्या लोकांनी तिथं पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. पोलिसांना त्या लोकांना बाजूला सरकण्यासाठी मोठं प्रयत्न करावे लागले आणि अशा या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ सुद्धा व्यक्त करण्यात आली. त्याच वेळी त्यांच्या मोबाईल मधून, मित्र हो, मी असा मृत्यू करत आहे, माझ्या 2 मुलांच्या हत्येनंतर मी मृत्यू कवटाळतो आहे, अशा पद्धतीचं व्हॉट्सअप त्या ठिकाणी माहिती आली. त्यानंतर सुद्धा ज्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मुळे ही घटना घडली, त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये रोष व्यक्त करण्यात आला. ते तिन्ही प्रेत नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथं शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. ही घटना जशी जशी समजली त्यानंतर शासकीय रुग्णालयात सुद्धा मोठी गर्दी जमा होऊ लागली. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करावे लागले. सायंकाळच्या सुमारास तिन्ही प्रेताचं शवविच्छेदन झालं. परंतु कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांचे मित्र परिवाराच्या वतीनं जे कोणी त्यातले दोषी असतील, जे व्हॉट्सअप मयत सुनील मोरे यांनी जे ठेवलेलं आहे, त्यांच्यातल्या त्या 4ही जणांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरली आणि त्यानंतर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं त्या संबंधित 4 जणांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला. एकंदरीत ही घटनाक्रम आहे 16 जुलैचा. त्यानंतर 17 जुलैची ही घटना आहे आणि 17 जुलै रोजीच त्यांच्यावरती त्या 4 शिक्षण विभागातल्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि 17 जुलैच्या रात्री शोकाकुल वातावरणामध्ये भोकर तालुक्यातल्या बेंबर हे मूळ त्यांचं मयत सुनील मोरे यांचं गाव, त्या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.
मग उजडला तो दिनांक 18 जुलै. 18 जुलै रोजी शवविच्छेदनाचा रिपोर्ट हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने, डॉक्टरांच्या वतीने पोलिसांकडे प्राप्त झाला. आणि या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मात्र या घटनाक्रमामध्ये संपूर्णतः बदल जणू झाला की काय, अशाच पद्धतीचा घटनाक्रम पुढे आला. आणि वैद्यकीय अहवालामध्ये या दोन मुलांची, सारा आणि सुमित, हे दिनांक 16 जुलै रोजी मयत सुनील मोरे यांच्या सोबत घरातून बाहेर पडले होते. सुनील मोरे या मयत शिक्षकानं, वडिलांना आपल्या या दोन्ही मुलांना जेव्हा मिसिंग झाले आणि घटना जी 17 तारखेला झाली, त्या दरम्यान त्यांची निर्घुण अशी हत्या केलेली आहे, असं वैद्यकीय अहवालामध्ये उघड झालेलं आहे. त्यानुसार पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं खुनाचा गुन्हा, अर्थात पूर्वी गुन्हा रजिस्टर नंबर जो आपण 302 म्हणायचो, तो आता 103 अशा पद्धतीने बदल झाला. त्यानुसार खुनाचा गुन्हा त्या मयत शिक्षक, त्यासोबतच क्रूरकर्मी वडील सुनील नारायण मोरे यांच्यावरती दाखल झालेला आहे. निश्चितपणे मयत शिक्षक सुनील मोरे यांच्या सोबत शिक्षण विभागातल्या ज्या अधिकाऱ्यांनी जो घटनाक्रम, मूळ जो काही असेल, त्यावर त्यांनी, सुनील मोरे यांनी फाईट करणं गरजेचं होतं, वरिष्ठांकडे तक्रार करणं गरजेचं होतं. आणि जी स्वतः आत्महत्या केली आणि दोन मुलांची हत्या सुद्धा केलेली आहे. त्यामुळं एकंदरीत हे घटनाक्रम काय आहे, कशामुळं एका घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. मयत सुनील मोरे यांनी स्वतःच्या मुलांचा सुद्धा जीव घेतलेला आहे. अतिशय हृदय पिळवणारी ही घटना आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं 16 तारखेला घटना घडली, त्या दिवशी संपूर्ण दिवसभर शिकारकाड आमदार आणि त्या भागामध्ये अनेक जण आजही सांगतायत की त्या दिवशी त्या जवळच्या नजीकच्या लोकांनी जेवण सुद्धा अनेकांनी केलेलं नाही. त्यामुळं खूप दुःख वेदना त्या दिवशी झाल्या. परंतु 18 जुलै रोजी जे काही वैद्यकीय अहवाल आला आणि त्यानंतर मात्र त्या सहशिक्षक मयत सुनील मोरे यांनी का या दोन निष्पाप लेकरांचा जीव का घेतला असावा आणि का घेतला, याबद्दल सुद्धा हळहळ होते आहे. सुनील मोरे मयत यांच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर पोलिसांच्या वतीनं या संपूर्ण घटनाक्रमाच्या अनुषंगानं अधिकाधिक तपास, त्यासोबतच अ, गाडीमध्ये गाडीची फॉरेन्सिक च्या माध्यमातून तपासणी असेल, हा घटनाक्रम आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. ते निश्चितपणे बघतील आणि त्यांच्या माध्यमातून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातील कठोर कारवाई होईल आणि व्हावी, अशी सार्थ भूमिका नांदेड येथील नव्हे, या सर्व शिक्षण विभाग असेल, स्थानिक नातेवाईक असतील, सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी होते आहे. त्या निष्पाप दोन्ही मुलांचा जीव सुद्धा गेलेला आहे. ही हृदय पिळणारी घटना, असा एकंदरीत दिनांक 16 ते 18 जुलै दरम्यानचा हा घटनाक्रम. धन्यवाद.